महाराष्ट्रामध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर गद्रे. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या राहत्या घरावरती काल वन विभागाने बुलडोझरची कारवाई केली. मध्यरात्री जाळपोळ आणि मारहाणीची घटना घडली. यामध्ये खोक्याच्या कुटुंबातील काही जण जखमी झालेत. शेळ्या, कोंबड्या आणि संसार उपयोगी साहित्य जळून खाक झालेलं आहे. जळलेल्या साहित्यापाशी बसून खोक्याचं कुटुंब आक्रोश करतंय. तोंड बांधून आलेल्या लोकांनी मारहाण केली आणि पेटवून दिल्याचा आरोप खोक्याच्या कुटुंबानं केलेला आहे. तर मुख्यमंत्र्यांनी आम्हालाही न्याय मिळवून द्यावा अशी मागणी खोक्याच्या नातेवाईकांनी केली. चालते त्यांचे गुंडे पाठवून देस तर आमचे सगळे दरवेळेस आम्हाला धान्य सगळं नाही, आम्हाला भांडे गुंडे सगळे जायला साहेब. आम्ही कुठे जायचं? आम्ही कुठे जायचं? आम्ही कुठे जायचं आता? कुठे जायचं? आम्ही कुठे जायचं? आम्ही कुठे जायचं? आता माझी होती ना. आमची लेकरं बाळकाची जगायची सवय आता. कुठं रोडला जायचं, कुठं लेकरं टाकायचे आम्ही आता. आम्हाला न्याय पाहिजे. आमची मागणी मुख्यमंत्र्यांची मागणी आहे सर की आम्हाला न्याय भेटावा. आमच्या सतीश भोसले, मी भावजाई बोलते सतीशची, आणि माझ्या सतीशवर खोटा गुन्हा दाखल केला. तो पुढे चालला आणि त्याचा उगा थोडा पुढे चालला म्हणून तो गाववाल्यांनी त्याला बदनाम केलं, काहीतरी खोटे गुन्हे दाखल केले. जर कधी सतीशने गुन्हा केला असता, त्यांनी कुठे बलात्कार केला दिसला का, कुणी एखादा माणूस मारलेला दिसला का सर? त्यांनी काही केलेलं नाही. घरदार जाळून टाकलेले आहेत. लहान मुली आहेत, त्यांच्यावर पण अन्याय झाला, त्यांना हाणलं गेलेले आहे. आणि ते आता बीडच्या रुग्णालयामध्ये आता आहेत, दवाखान्यात आहे. हे आम्हाला माहिती भेटली, त्यासाठी आम्ही इथं आलेलो त्यांना बघायला की त्यांची परिस्थिती काय आहे. तर आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. ते जे काही लोक असतील ना ते अटक करा. आणि आमची नम्र विनंती एवढीच आहे की आम्हाला न्याय मिळवून द्या. सतीश भोसले उर्फ खोक्याच्या घरावरती वन विभागाने कारवाई केली होती. हेच ते घर आहे ज्या ठिकाणी ग्लास हाऊस होता आणि हे न्यूज 18 लोकमतनं ग्लास हाऊस देखील दाखवलं होतं. त्यानंतर हे उद्ध्वस्त झालेलं अशा पद्धतीनं वन विभागानं कारवाई केली. वन विभागाच्या जागेमध्ये बांधलं गेलं होतं असा त्यांचा आरोप आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी खोक्याचं जे संपूर्ण कुटुंब आहे ते देखील राहत होतं. आणि काल वन विभागानं ती कारवाई केल्यानंतर मध्यरात्री कुणीतरी या ठिकाणी येऊन जे इथलचा जाळपोळीचा देखील प्रकार घडलेला होता, मारहाणीचा देखील प्रकार घडला होता. आणि त्यामध्ये काही इथलच्या ज्या कोंबड्या आहेत त्या देखील भाजलेल्या आहेत. तर दुसरीकडे आपण पाहतोय जे बकरी आहेत त्याला देखील जाळलं आहे असा त्यांचा आरोप आहे. समोर अशा पद्धतीने हे अस्तव्यस्त सर्व काही पडलेलं आहे. विशेष म्हणजे हे कुटुंब या ठिकाणी सर्वजण राहत होते आणि अशा पद्धतीने हे सगळं काल उद्ध्वस्त झालं. जे घर होतं ते घर अशा पद्धतीने पूर्णतः वन विभागाने उद्ध्वस्त केल्यानंतर रात्री कुणीतरी असं जाळलं आहे असा आरोप केलेला आहे. इथं ते जीवनोपयोगी साहित्य पण पाहतो आपण, ज्वारी देखील अशा पद्धतीनं तिथं ज्यामध्ये ठेवली होती ते देखील जळालेलं पाहायला मिळते. नेमकी ही जाळपोळ कुणी केली होती, त्याचबरोबर मारहाण देखील कुणी केली होती, आपण त्या कुटुंबाला देखील विचारणार. मात्र अशा पद्धतीने वन विभागाने कारवाई केल्यानंतर नेमकं मध्यरात्री या ठिकाणी कोण आलं, तोंड बांधून आले होते आणि मारहाण केली अशा पद्धतीने देखील आरोप या भोसले कुटुंबाकडून केला जातोय. इथे ही जाळपोळ केली असं म्हणणं आहे, अन्याय केला असं म्हणणं आहे. याला नेमका न्याय मिळणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. मात्र वन विभागाने कारवाई केल्यानंतर कोण आले होते, तोंड बांधून आले होते आणि 7-8 गाड्या घेऊन आले होते, मारहाण केली असा जो काही या भोसले कुटुंबाकडून आरोप केला जातो त्याची देखील चौकशी होणार का, गुन्हा दाखल केला जाणार का हे देखील पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन सुधीर जाधव सह सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड.